धारदार शस्त्रे घेऊन शहरात दहशत करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणे, परिसरात दहशत करणे, प्राणघातक हल्ला करण्यासाठी सर्रास धारदार शस्त्रांचा वापर केला जात आहे। शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने एकाला तलवारीसह पकडल्यानंतर तोफखाना आणि कोतवाली पोलिसांनी शस्त्र बाळगणाऱ्या आणखी दोघांना पकडून त्यांच्याकडून तलवार, कोयता आणि चॉपर अशी शस्त्रे जप्त केली। शहरातील आयुर्वेद कॉलेज ते अमरधाम रस्त्यावर रिमांड होम समोर हातात तलवार घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण करणाऱ्या राजेंद्र गोलासिंग टाक वय 31 राहणार संजयनगर काटवण खंडोबा याला शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने शुक्रवारी 14 जूनला रात्री 10:15च्या सुमारास पकडले। त्यानंतर तपोवन रस्त्यावरील युनिटी ग्राउंड येथे एक व्यक्ती हातामध्ये तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली। त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। पथकाने सदर ठिकाणाहून उत्कर्ष सुनील गाडे वय 27 राहणार शिवनगर सावेडी याला पकडले। त्याच्याकडे तलवार आणि चॉपर सापडले। ते जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान गाडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि आर्म ऍक्ट कलमानुसार गुन्हा दाखल असून संबंधित गुन्ह्यात तो पसार होता। रेल्वे पुलाजवळ कायनेटिक चौक येथे एक व्यक्ती हातामध्ये कोयता घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली। त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या। पथकाने सदर ठिकाणी संशयित व्यक्तीला पकडले। त्याने त्याचे नाव अक्षय भगवान खंडागळे वय 24 राहणार अचानक चाळ रेल्वे स्टेशन नगर असे सांगितले। त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता सापडला। तो पोलिसांनी जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।